वर्षा बोरसे, जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. रिपब्लिकन पक्षातर्फे उच्च न्यायालय खंडपीठ मागणीसाठी वकिलांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आता तीव्र झाले असून बुधवारी या आंदोलनाचा 13वा दिवस होता. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनीही या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. लोकांचा विचार करून हे खंडपीठ पुण्यात व्हावे ही मागणी अगदी योग्य आहे. भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने यासाठी गंभीर विचार करावा. मुंबई हायकोर्टात येणाऱ्या केसेसपैकी 40% केसेस या पुण्यातील असतात. त्यामुळे ही खंडपीठाची मागणी अगदी योग्य आहे असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. याचबरोबर आम आदमी पक्षाचे सुभाष वारे, भाजपच्या मंगला ढेरे, स्वराज अभियानचे सोमनाथ त्रिपाठी, मारुती भापकर, सविता शिंदे यांनीही आंदोलनाचा पाठिंबा दिला आहे. या 13 दिवसापासून पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी कोर्टाच्या समोरच आंदोलनाचा कार्यक्रम सुरू आहे, धरण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आणि मला असं वाटतं की पुण्यामध्ये मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ जे आहे ते पुणे शहरामध्ये किंवा पुण्यामध्ये झालं पाहिजे. ही मागणी अत्यंत रास्त मागणी आहे. त्या मागणीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आणि महाराष्ट्राच्या सरकारने या संबंधामध्ये गंभीरपणे विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. तर मला असं वाटतं की पुणे बार असोसिएशनची मागणी अत्यंत रास्त मागणी आहे. कारण मुंबई हायकोर्टामध्ये ज्या केसेस येतात त्यामध्ये जवळजवळ 40% केसेस पुण्याच्या असतात. त्यामुळं पुण्यामध्ये खंडपीठ होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या मागणीला वकिलांच्या या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा संपूर्णपणे पाठिंबा आहे. म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये मातंग समाजाच्या कुटुंबावर जो हल्ला झालेला आहे हा हल्ला अत्यंत निषेधार्थ आहे. आणि जमिनीच्या वादातून जरी हा हल्ला झालेला असला तरी याच्यामध्ये जाती दृष्टिकोन आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ज्यांनी हल्ला केलेला आहे त्या हल्लेखोरांना ताबडतोब अरेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सरकारच्या वतीनं पोलिसांच्या वतीनं दलितांना पूर्णपणे संरक्षण देण्याच्या संबंधातली भूमिका घेतली पाहिजे. आणि त्यासाठी रिपब्लिकन पक्षाची अत्यंत आग्रही मागणी आहे. ठिकठिकाणी दलितांवर सातत्याने अत्याचार होत आहेत आणि ते थांबवण्यासाठी सरकार पोलीस यंत्रणा असमर्थ ठरलेली आहे. त्यामुळं दलितांना एक वेगळ्या पद्धतीचं प्रोटेक्शन देण्याच्या संबंधामध्ये एक त्याचं नियोजन करावं अशाच पद्धतीची आपली मागणी आहे. आणि पुन्हा या कुटुंबावर अजिबात असा त्रास होता कामा नये यासाठी इंदापूर पोलिसांनी आणि पुण्याच्या पोलिसांनी त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे अशीच आपली या संबंधातली मागणी आहे. पंकजा मुंडे आणि विनोद तावडे वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेमधील कंत्राटी कर्मचारी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेमधील कंत्राटी कर्मचारी संघटनेतर्फे बुधवारी आंदोलन करण्यात आले. कंत्राटी कामगार नेमणूक पद्धत बंद करावी, शाश्वत ग्रामीण विकासासाठी उपजीविका तजस ठेवावी, तसेच 3 वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा केल्याच्या कर्मचाऱ्यांना या सेवेत सामावून घ्यावे अशा मागण्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर काही मागण्या मान्य झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले अशी माहिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेश बोरगे यांनी दिली. यावेळी प्रवीण पवार, धनंजय उर्णे, पांडुरंग दडे, राजेश भटकर, संजय खोब्रागडे, सुधीर तुपे, रविराज मानकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. मी रविराज मानकर वर्धेवरनं आलो आहे, नागपूर विभागातनं. आणि वर्धा येथे समूह संघटक म्हणून काम करतो आहे. तसंच एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कर्मचारी संघटना जी आहे पाणलोट विकास पथक सदस्य यांची, त्याच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियासंदर्भात माझ्याकडे जबाबदारी आहे. आज जे काही पाणलोट विकास पथक सदस्य इथं प्रामुख्याने जे आलेले आहेत त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यापैकी पहिली जी मागणी आहे ती पहिली मागणी आहे की शासनाने या सर्व पाणलोट विकास पथक सदस्यांना सेवेमध्ये कायम करण्यात यावे. तसंच जी आहे की जर वसुंधरा ही जी राज्यस्तरीय विकास यंत्रणा आहे आणि ही अपॉइंटमेंट देऊ शकते यांना, तर या अपॉइंटमेंट देऊ शकत असल्यामुळे त्रयस्थ संस्थेला याच्यामध्ये आणता कामा नये. डायरेक्ट वसुंधरेने जे आहे की अपॉइंटमेंट देण्यात यावी अशी आमची दुसरी मागणी आहे. तसंच इतर ज्या काही शासकीय योजना शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होतात ज्याप्रमाणे रजा आहेत
प्रशासकीय रजा आहेत, प्रसूती रजा आहे, वैद्यकीय रजा आहेत, या सर्व रजा ज्या आहेत ती आम्हाला मान्य करण्यात यावं. पगारामध्ये जे आहे काही जे आहेत काही वेगळ्या चांगल्या ठिकाणी काम करतात, परंतु काही जे आहे नक्षलग्रस्त भागात काम करत असल्यामुळे आणि महागाई पाहता या मानधनामध्ये आम्हाला आधी तर मानधन नको, वेतनच पाहिजे. आणि वेतन जे आहे या वेतनामध्ये ज्या प्रकारे दरवर्षी शासनाच्या नियमानुसार 10% वाढ होते, त्याच प्रकारे आम्हालासुद्धा दरवर्षी वाढ देण्यात यावी. आणि आता जो काही एक शासनाने निर्णय घेतलेला आहे की उपजीविका तज्ज्ञ जे आहे हे पद जे आहे हे पद अत्यंत महत्त्वाचं आहे. असं असताना देखील उपजीविका तज्ज्ञ पद हे म्हणजे शासनाच्या मुजुरीने ते पद जे आहे की रद्द करण्याचं यांनी ठरवलेलं आहे. तुम्ही आंदोलन करत आहात, शिष्टमंडळ तुमचं भेटले आयुक्तालयांना, तर यापुढची तुमची भूमिका काय? त्यांनी आम्हाला जे आहे की सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यामध्ये ज्या काही आमच्या मागण्या मान्य होत्या त्याच्यापैकी 90% मागण्या ज्या आहेत त्यांनी आम्हाला म्हणजे सांगितलं आहे. आता तोंडी सांगितलेलं आहे. आम्ही लेखी स्वरूपात जे आहे त्यांच्याकडनं घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आहोत. आणि तशी प्रक्रिया वर चालू आहे. लेखी स्वरूपात देण्याची जी प्रक्रिया ही सुरू आहे. आणि त्यांची पॉझिटिव्ह भूमिका आहे. ते म्हणाले की ठीक आहे, आम्ही तुमच्या पूर्ण जे आहे कृषी आयुक्त आणि इथलं जे वसुंधरा आहे पूर्ण WDTच्या पाठीशी आहे. कुठल्याही प्रकारची जर अडचण आली तर आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू असं त्यांना म्हणजे आम्हाला कळवलं आहे त्यांनी. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर आधारित कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी औरंगाबाद येथे मुख्य केंद्रे उभारण्यात येणार आहे. राज्यात 1 ते 7 जुलै दरम्यान कृषी जागृती सप्ताह राबविण्यात जाणार आहे. मराठवाड्यासह कमी पाऊस असलेल्या जिल्ह्यांमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग करायचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी औरंगाबाद येथे मुख्य केंद्र उभारण्यात येणार आहे. औरंगाबादच्या 250 किलोमीटर परिसरात हा पाऊस पाडण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर हा प्रयोग केला जाणार असून या प्रयोगाबाबत येत्या 15 दिवसात निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्या होत असलेला 1 जुलै हा कृषी दिन म्हणून आपण दरवर्षी साजरा करतो, पण यावर्षी राज्य शासनानं हा कृषी दिन सप्ताहामध्ये कन्वर्ट केला आणि पूर्ण सप्ताह हा कृषी जागृती सप्ताहाचं नियोजन करण्याचं ठरवलं आहे. त्या अनुषंगाने आपण जो प्रश्न विचारला त्या संदर्भामध्ये जवळपास 50 लाख हेक्टरवरती खरीपाची ही पेरणी झालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये जवळपास ही 50 लाख आणि 105% पाऊस हा महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे. आता हवामान अंदाजानुसार जो पाऊस पडणं अपेक्षित होतं तो कमी जास्त प्रमाणामध्ये राज्यामध्ये पडलेला आहे. तर राज्याच्या सरासरीच्या प्रमाणामध्ये तो 105% जरी पडला असला तरी राज्यातल्या काही जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ उस्मानाबाद असेल, बीड असेल, लातूर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडला आहे. जालना आणि परभणीसुद्धा तुलनात्मकदृष्ट्या कमी पाऊस पडलेला आहे आणि म्हणून 105ची जरी टक्केवारी असली तरी हा पाऊस कमी पडलेला आहे आणि त्या अनुषंगानं पावसाने आता ओढ पण दिलेली आहे. शेतकरी हा धास्तावलेला आहे. दुबार पेरणीची सुद्धा शक्यता सोडता येत नाही. त्यामुळं शासनाने त्यासाठी कॉन्टिजन्सी प्लॅन हा तयार ठेवलेला आहे. जशी आवश्यकता भासेल तसं त्याचं नियोजन करण्यात येईल. राज्यामध्ये जर सातत्याने वारंवार संकट येत आहे तर त्या दृष्टिकोनातून कृत्रिम पावसाच्या संदर्भामध्ये सातत्यानं या अद्यावत युगामध्ये निश्चित स्वरूपामध्ये लोकांच्या अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत. अनेक वेळा हे प्रयोगही झालेत आणि आत्तासुद्धा राज्य सरकार हा प्रयोग करण्याच्या मानसिकतेत आहे. त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये तपासून घेत आहे
आणि कृत्रिम पाऊस पाडावं. शेवटी 23,000 शेतकऱ्यांना आपण मदतीच्या स्वरूपामध्ये जे अनुदान दिलं, 7,000 कोटीचं पॅकेज दिलं, ते दिल्याने सुद्धा शासन काही परिपूर्ण करू शकत नाही आणि त्या अनुषंगानं आर्टिफिशियल रेनफॉल हा एक चांगला पर्याय आहे आणि त्या दृष्टिकोनातून शासन हे गंभीररीतीने विचार करत आहे की ज्या भागामध्ये पाऊस पडला नाही त्या भागामध्ये पाऊस पाडण्याच्या संदर्भामध्ये कृत्रिम पावसाचा पर्याय चांगला आहे किंवा नाही हे तंत्रज्ञ आणि जे शास्त्रज्ञ आहेत त्या संदर्भातले एक्सपर्टीज ते त्यांचं ओपिनियन देतील. त्याच्यानंतर शासन त्याच्यात पुढे जाईल. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी जाहीर करण्यात आली. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी आज जाहीर झाली. या दुसऱ्या फेरीत 9,102 विद्यार्थ्यांना बेंटरमेंटची संधी मिळाली असून नव्याने 3,613 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. असे एकूण 12,715 प्रवेश दुसऱ्या फेरीत झाले असून 8,725 विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेशाची संधी मिळाली नाही. 9 जुलैला होणाऱ्या तिसऱ्या फेरीत या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची संधी आहे. प्रवेशाच्या फेऱ्या वाढल्या तरी 11वीचे वर्ग 15 जुलैपासूनच सुरू होणार आहेत. प्रवेशापासून कुणालाही वंचित ठेवले जाणार नाही असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. पहिल्या फेरीमध्ये 55,020 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आलेली होती. त्यापैकी 41,805 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत आणि 12,933 चिंचवड शहर केंद्रीय प्रवेश समितीमार्फत पहिल्या फेरीमध्ये 55,000 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली होती. त्यापैकी 41,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आणि 12,000 विद्यार्थी हे नॉट रिपोर्टेड राहिलेले आहेत. तदनंतर आज प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर करण्यात आली. या दुसरी फेरीमध्ये 9,102 विद्यार्थ्यांना पहिली बेटरमेंट मिळालेली आहे आणि नव्याने 3,613 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट दिलेली आहे आणि 8,726 विद्यार्थी यांना कोणतंही कॉलेज अद्यापर्यंत मिळालेलं नाही आहे. या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीमध्ये अलॉटमेंट दिली जाईल. ही तिसरी फेरी 9 जुलै रोजी जाहीर केली जाईल. दुसऱ्या फेरीमध्ये ज्यांना प्रवेश मिळालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी 50 रुपये भरून तात्काळ रिपोर्टिंग करणं आवश्यक आहे. अन्यथा हे विद्यार्थी प्रवेश फेरीच्या किंवा प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर फेकले जातील याची कृपया त्यांनी नोंद घ्यावी. दुसऱ्या फेरीमध्ये आता जी बेटरमेंटची संधी विद्यार्थ्यांना मिळालेली आहे त्याने ती बेटरमेंट घेणं अतिशय आवश्यक आहे. ती घेतली तरच त्याला तिसऱ्या फेरीच्या वेळेस दुसरी बेटरमेंट जी आहे ती मिळणार आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तसंच आजपर्यंत या कार्यालयाकडे आमच्या शिक्षण उपसंचालक ऑफिसला 326 विद्यार्थ्यांनी विनंती अर्ज दिले. त्यापैकी 126 विद्यार्थ्यांनी अर्जच केलेला नाही आणि बाकी 200 विद्यार्थी असे आहेत की जे या ना त्या कारणामुळे पहिल्या फेरीमध्ये रिपोर्टिंग करू शकलेले नाही. विद्यार्थ्यांना तिसरी फेरी ही अंतिम फेरी असल्यामुळे बेटरमेंट मिळण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मात्र जर तिसरी फेरी पूर्ण होऊनही ज्यांनी ऑनलाईनसाठी अर्ज केलेला आहे असे विद्यार्थी जर प्रवेशापासून वंचित राहिले तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक शेवटची संधी म्हणून एक शेवटची फेरी आयोजित केली जाईल. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. FTIIच्या विद्यार्थ्यांतर्फे फिल्म इन्स्टिट्यूट ते बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत मुख मोर्चा काढण्यात आला.
गजेंद्र चव्हाण यांच्या नियुक्तीच्या निषेधार्थ FTIIच्या विद्यार्थ्यांनी फिल्म इन्स्टिट्यूटपासून बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत मूकमोर्चा काढला. गजेंद्र चव्हाणांसह व्यवस्थापकीय मंडळावरील सदस्यांची हकालपट्टी करावी, संचालक मंडळ निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणावी, इन्स्टिट्यूटमधील पायाभूत सुविधांचा विकास करावा अशा अनेक मागण्याही या मोर्चात करण्यात आल्या. उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश BG कोळसे पाटील, समाजवादी विचारवंत सुभाष वारे, कामगार नेत्या मुक्ता मनोहर, ज्येष्ठ दिग्दर्शक सुनील सुखतनकर, ज्येष्ठ छायाचित्रकार संदेश भंडारे आणि सांस्कृतिक संस्था व संघटनांचे प्रतिनिधी या मोर्चांमध्ये सहभागी झाले होते. मधुमेह रुग्णांनी रमजान महिन्याचे उपवास करताना कोणती काळजी घ्यावी यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. रमजान महिन्याचे उपवास म्हणजे रोजा ठेवण्यासाठी आहारासह योग्य औषधोपचार, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य नियोजन केल्यास उपवास ठेवणे शक्य आहे, असे मत रुबी हॉस्पिटलचे मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अभय मुत्था यांनी व्यक्त केले. रमजानमध्ये मधुमेह पेशंट यांनी सकाळीच रोजा धरताना व संध्याकाळीच रोजा सोडताना काय खावे आणि काय खाऊ नये याचे योग्य ते नियोजन करावे. तसेच मधुमेह यांची औषधं वेळेवर घेऊन नियमित व्यायाम केला तर मधुमेह पेशंटला रमजानचे उपवास करणे सहज शक्य आहे. गर्भवती पेशंट, वृद्ध, यकृत मूत्रपिंडाच्या पेशंट यांनी उपवास करू नये, असे मत डॉक्टर संजय अग्रवाल यांनी व्यक्त केले. एकदम फटदिशी शुगर कमी होऊ नये, सगळ्यात जास्त काळजी आपली त्याची असते. उपवास करताना एक लक्षात येते की आपल्या देशात अनेक धर्म आहेत, अनेक पंथ आहेत आणि सगळ्या धर्माचे काही ना काही उपवास आपण वर्षभर पेशंट करतात. वेगवेगळ्या प्रकारचे सण आपले येत असतात. ह्या प्रत्येक पिरियडमध्ये, या प्रत्येक टाईममध्ये आपला डायबिटीसच्या पेशंटने जर उपवास केले किंवा खाण्यापिण्यात बदल केले तर डायरेक्ट त्याचा फटका पेशंटला बसतो, त्याच्या तब्येतीवर फरक पडतो, कंट्रोल बिघडतो. आता सध्या रमजानचे उपवास चालू आहेत आणि आपले मुस्लिम बांधव सगळे आता रोजाचे महत्त्वाचे उपवास जवळपास 1 महिना करतात. त्याचप्रमाणे आता श्रावण येईल, जैन लोकांचे उपवास येतील, असे वेगवेगळे पालखी येईल, वेगवेगळ्या प्रकारचे उपवास असतात. त्या सगळ्यांसाठी एक थोडक्यात जर तुम्हाला त्याच्या टिप्स सांगायच्या झाल्या तर महत्त्वाचं डायबिटीसच्या पेशंटनी नॉर्मली जर आपण एक सरळ एका वाक्यात सांगितलं उपवास शक्यतो करू नये. हे आमच्या सगळ्या वैज्ञानिक सायंटिफिक तज्ज्ञांकडून तुम्हाला एक उत्तर मिळेल. पण उपवास जर करायची जर पेशंटची जिद्दच असेल तर आपण पूर्णपणे टाळू शकत नाही, कारण हा पेशंटचा वैयक्तिक हक्क आहे. तर ह्या संपूर्ण जगात रमजानच्या पिरियडमध्ये जे उपवास होतात त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन चाललं आहे की उपवास चांगल्या प्रकारे कसे करता येतील. नवीन औषधं बरीच येत आहेत, ते रमजानच्या उपवासात त्या लोकांनी घेऊन त्यांचा कंट्रोल चांगला राहू शकतो, साईड इफेक्ट होत नाही. रमजानचे उपवास का करू नये असं जर तुम्ही विचारलं तर त्या महत्त्वाचं कारण म्हणजे त्या उपवासाच्या दरम्यान जवळपास 14 ते 15 तास पेशंट उपाशी असतो. जेव्हा आपण 8 तास उपाशी असतो तेव्हा आपली साखर कमी व्हायला लागते, नंतर साखर नाही त्यामुळे लिव्हरपासून साखर यायला लागते, त्याच्यानंतर आपल्या शरीरातलं फॅट विरघळू लागतं आणि त्यामुळे किटोसिस नावाचा प्रकार डायबिटीसच्या पेशंटमुळे होतो आणि पेशंटला त्यामुळे एकदम शुगर कमी होते, त्याला हायपोग्लायसेमिया म्हणतो. सगळ्यात जास्त काळजी आम्हाला त्याची असते, कारण पेशंट औषधं चालू असतात, काही खाल्लं नाही तर एकदम साखर झटक्यात जर कमी झाली 70-80पेक्षा कमी पेशंटला एकदम घाम येतो, चक्कर येते, पोट दुखायला लागतं, मळमळायला लागतं आणि शुगर जर 50पेक्षा जास्त कमी झाली तर कधी कधी एकदम फिट येऊ शकते, बेशुद्ध अवस्था येऊ शकते. बऱ्याच वेळा पेशंटला ॲडमिट करायला लागतं. पेशंटला ह्या गोष्टीची पूर्ण माहिती पाहिजे. तर आपली शुगर एकदम कमी होऊ शकते. त्याच्यानंतर उपवास सोडताना जर आपण चुकीचं खाल्लं तर जास्त गोड खाल्ल्याने किंवा जास्त कॅलरी फूड खाल्ल्याने, तळलेले पदार्थ खाल्ल्याने एकदम शुगर फार वाढूसुद्धा शकते, त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. नंतर पोट एकदम बिघडू शकतं, काही खाल्लं नाही एकदम जास्त खाल्ल्यामुळे पेशंटला गॅस्ट्रायटिस, उलट्या होणं हे सुद्धा फार कॉमन आहे आणि त्यामुळे तुमचा ट्रीटमेंटचा जो सगळा प्लॅन आहे तो पूर्ण बिघडून जातो. आणि विशेष लहान मुलं ज्यांना डायबिटीस आहे किंवा वृद्ध लोक ज्यांना डायबिटीस आहे 60-65 वर्षाच्या वयाचे, की ज्यांना किडनीचा आजार आहे, हृदयविकार आहे, ज्यांना इन्शुलिन फार मोठ्या प्रमाणात चालू आहे, ह्या लोकांनी शक्यतो बिलकुल उपवास करू नये. बाकी लोकांना ज्यांना उपवास करायची इच्छा आहे त्यांना आमच्यातर्फे एक सायंटिफिकली आम्ही त्यांना मार्गदर्शन, काही महत्त्वाचे टिप्स तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात अगोदर म्हणजे उपवास जर करायचा आहे तर तुमच्या डॉक्टरला तुम्ही अगोदर डिक्लेअर करा की मी ह्या रमजानच्या महिन्यात उपवास करणार आहे. हे त्या दिवशी नाही, 1-2 महिन्या अगोदर प्रोसेस सुरू झाली पाहिजे. त्याच्या अगोदर तुमची ब्लड शुगर, 3 महिन्याचा डायबिटीसचा कंट्रोल म्हणजे HbA1cची टेस्ट, किडनीची टेस्ट, युरिनची टेस्ट, ह्या 4-5 गोष्टी बघून आम्ही तुमच्या औषध योजना बदलायला लागतो. आणि तब्येत चांगली असेल तर पेशंट सांगतो तो बिंदास्त उपवास करा. ज्यांचे कॉम्प्लिकेशन आहे किडनीवर, हृदयावर, डोळ्यात, त्यांना मी सांगतो शक्यतो उपवास करू नका. किंवा महत्त्वाचे जे रोजे आहेत
पूर्ण महिन्यातले 4-5 जे मोठे दिवस आहेत तेवढेच फक्त करा. त्यानंतर जेव्हा ॲक्च्युअल उपवास चालू होतात तेव्हा छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवलं तर तुम्ही बराच चांगले उपवास करू शकता. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपवास पकडताना सकाळी जेव्हा आपण उपवास सुरू होतो ज्याला सेहरी म्हणतात त्यावेळेला त्यांनी खाण्यापिण्याच्या पदार्थांवर कटाक्षाने लक्ष ठेवलं पाहिजे. त्यावेळेला असे पदार्थ पाहिजे ज्याच्यातून शुगर हळूहळू शरीरात आपली ॲब्सॉर्ब झाली जाते, म्हणजे त्याला लो कार्बोहायड्रेट, मिक्स कार्बोहायड्रेट जे आम्ही म्हणतो, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, की त्याच्यात बीन्स आहेत, आपली ज्वारी किंवा बाजरीची भाकरी किंवा गव्हाची चपाती किंवा बीन्स आहेत, ह्या याच्यामध्ये डायरेक्ट कार्बोहायड्रेट नसतात. जसं साखर डायरेक्ट साखर मिळायला थोडा वेळ लागतो की बटाटा, या लोकांनी शुगर कमी होणार नाही. तसंच उपास सोडताना संध्याकाळी वेळ लागेल, दिवस कमी झालेली उपासाने ती फटदिशी वाढायला मदत होईल. फ्रूट्स घ्या, चिक्कू, द्राक्ष, सीताफळ नको ते डायबिटीस, बाकी कोणतं एक फ्रूट घ्या, ते मिक्स फ्रूट घ्या. त्याच्याबरोबर तुम्ही चपाती घ्या, त्याच्याबरोबर तुम्ही खजूर घ्या. उपवास सोडतानाचा मेनू पाहिजे. आणि तसंच तुम्ही रात्री जेव्हा जेवता त्यामध्ये सुद्धा प्रॉपर बॅलन्स डाएट पाहिजे. त्यावेळेसुद्धा तुम्ही तळलेल्या, तेलकट, वातू सगळ्या गोष्टी टाळा. आणि नॉर्मल जे डाएट तुम्ही नेहमी डायबिटीस असता नॉर्मल बॅलन्स डाएट घ्या. वरण, भात घेऊ शकता. आणि परत सकाळी उपवास पकडताना तुम्ही जसं सांगितलं यू टेक डाएट मोर फायबर जास्त शुगर रक्तात शुगर कमी होणार नाही. आणि ह्या व्यतिरिक्त डायबिटीसच्या पेशंटनी उपवास सुरू झाल्यानंतर बेसिकली किंवा रेग्युलर बेसिसवर एकदम वाढत होते. ब्लड प्रेशर कसं आहे, तुमचं डिहायड्रेशन होत नाही ना, तुमचं वजन एकदम कमी होत नाही ना, ह्या सगळ्या गोष्टींवर तुमचं रेग्युलर तुमचं कमीत कमी 2-3 दिवसात एकदा लक्ष पाहिजे. ज्या पेशंटना इन्शुलिन चालू आहे त्या लोकांचं रोज शुगर चेक झाली पाहिजे. आणि मग जर शुगर एकदम कमी झाली तर ताबडतोब तरी कामाच्या ठिकाणी त्यांनी बरोबर थोडी साखर ठेवली गेली पाहिजे. ह्या गोष्टींवर जर लक्ष ठेवलं तर मला वाटतं की रमदानचे उपवास करणं फार अवघड नाही आहे. आणि डायबिटीसचा पेशंट बाकी लोकांसारखे सुद्धा उपवास करू शकतात. जरी आम्ही म्हटलं की त्यांनी करायलाच नाही पाहिजे, पण ही व्यवस्थित जर काळजी घेतली, 2 महिन्या अगोदर तयारी, उपवास सुरू झाल्यावर खाण्यापिण्यावर कटाक्षाने लक्ष, रेग्युलर चेकअप, दिवसभरातल्या उपासानंतर संध्याकाळी खायची काळजी, भरपूर पाणी, लिक्विड्स घेणं आणि हाय कॅलरी जंक फूड, तळलेले पदार्थ जर टाळले तर तुम्ही नॉर्मल उपवास करून हा महिना काय नॉर्मल तुमचं डायबिटीस तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. आता तुम्ही माझ्या क्लिनिकचं उदाहरण घेतलं तर 18,000 पेशंटपैकी 2,500 ते 3,000 माझ्याकडे मुस्लिम पेशंट येतात. म्हणजे जवळ 15 ते 20%. आपल्या पुण्याच्या पॉप्युलेशनमध्ये आज आम्ही म्हणतो जवळपास 6 लाख लोकांना डायबिटीस माहीत आहे. तर माझ्या अंदाजाने कमीत कमी 50,000 ते लाख लोक आहेत जे आपले मुस्लिम बांधव जे उपवास करतात. हा आकडा कदाचित थोडा जास्त असेल पण कमी नाही. तर इट इज ऑलमोस्ट 15 to 20% ऑफ डायबिटिक पॉप्युलेशन इन पुणे फॉल्स इन दिस कॅटेगरी की जे उपवास करतात. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.